मुंबईमध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी आणि मनसेनं सत्याचा मोर्चा काढला। उद्धव ठाकरे यांनी आयोगाच्या विरोधामध्ये कोर्टात जाण्याची घोषणा केली आहे। ठाकरे बंधूंनी दुबार मतदारांना बडवण्याची भाषा केली, तर निवडणूक व्यवस्थेमध्ये सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप पवारांनी केलाय। ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडीचा निवडणूक आयोगाविरोधातला सत्याचा मोर्चा यात प्रचंड गर्दी बघायला मिळाली। राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांच्यासह ठाकरे परिवारातले सर्व सदस्य या सत्याच्या मोर्चात निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर उतरले। शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, वडेट्टीवार हे देखील महाविकास आघाडीकडून या मोर्चात सहभागी झाले। सत्याच्या मोर्चात राज ठाकरेंनी दुबार मतदार मतदानासाठी आला तर त्याला तिथेच ठोकून काढा असं आवाहन केलं। मोर्चात राज ठाकरेंनी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, मावळ या लोकसभा मतदारसंघात लाखो दुबार नावं असल्याचा दावा केला। दुबार मतदारांच्या नावांच्या यादीचा गठ्ठाच राज ठाकरे यांनी मोर्चात दाखवला। मुंबई साउथ सेंट्रल संपूर्ण मतदार आहेत 14,37,776 आणि दुबार मतदार आहेत 50,565। नाशिक लोकसभा मतदार आहेत 19,34,349 आणि दुबार मतदार आहेत 99,673। पुणे लोकसभा 17,12,242 दुबार मतदार आता आहेत तिकडे 1,02,002। हे ठाणे लोकसभा इथे दुबार मतदार आहेत 2,09,981। लोक म्हणतील की बाबा हे आकडे तो बोलून दाखवलेत, पुरावा कुठे आहे? मी आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय ह्या सगळ्या दुबार मतदारांचा। काढते कापड, हे सगळे दुबार मतदार आहेत। हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत म्हणजे तुम्हाला कल्पना येईल महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ येतो। भारतीय जनता पक्षाचे पण लोक बोलतायत की दुबार मतदार आहेत, शिंदेचे लोक बोलतायत दुबार मतदार आहेत, अजित पवारांचे लोक म्हणतायत दुबार मतदार आहेत। अरे मग अडवलंय कोणी? मग हा निवडणूक घेण्याची घाई का करतात? साधी गोष्ट आहे, मतदार याद्या साफ करा, मग जेव्हा निवडणुका होतील त्याच्यानंतर यश कोणाचं अपयश कोणाचं सगळ्या गोष्टी मान्य। राज ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंनीही दुबार मतदारांना पटकवण्याची भाषा केली। जेव्हा कधी निवडणुका होतील एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा, सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करा, चेहरे कळले पाहिजेत, एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत। ती माणसं तिकडे मतदार नोंदणीचे म्हणजे आपलं मतदाराच्या ठिकाणी बसले पाहिजेत आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबार वाले जर आले तिथेच फोडून काढायचे, बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे। आजपासून तुम्ही सगळ्यांनी आणि प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की मत चोर जिकडे दिसेल तिथल्या तिथे त्याला फटकावला पाहिजेच, लोकशाही मार्गाने फटकवा। निवडणूक आयोगाविरोधात सर्व पुरावे घेऊन न्यायालयात जाणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे। आम्ही प्रामाणिकपणाने कायदेशीर मार्ग अवलंबतो आहोतच। येत्या काही दिवसाचे सगळे पुरावे घेऊन आपण न्यायालयात जाणार आहोत। बघू न्यायालयामध्ये तरी आपल्याला न्याय मिळतो की नाही याची सुद्धा परीक्षा होईल। माझं आणि कुटुंबाचं मतदान बाद करण्याचा डाव होता का असा सवाल उद्धव ठाकरेंनी सभेत उपस्थित केला।
आणि त्यांच्या नावानं निवडणूक आयोगाकडे सक्षम नावाच्या ॲपवरून कुणीतरी खोटा अर्ज केल्याचा गौप्यस्फोट केला. सदर अर्जाबाबतची पडताळणी केली असता हा अर्ज आम्ही केलेला नाही असा अभिप्राय मिळाला आहे. त्या आधारे सदर अर्ज रद्द म्हणजे बाद करण्यात आलेला आहे. तर त्या अर्जदाराचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि कुठून केलंय ते सक्षम नावाचं ॲप आहे. तर सक्षम नावाच्या ॲपवरनं हा प्रकार कशासाठी कोण करत होतं मी रितसर तक्रार केली की कोणी हे केलेलं आहे. याचा अर्थ असा की माझ्या नावाने खोट्या नंबरवरून OTP काढण्याचा प्रयत्न झालाय. हे सगळं प्रकरण हॅक करण्याचा प्रयत्न झालाय आणि कदाचित माझ्या सकट माझ्या कुटुंबातील 4 जणांची नावं मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केला गेलाय का हे आता आपल्याला शोधलं पाहिजे. या मोर्चातून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शहांवरही हल्लाबोल केला. मुख्यमंत्री मध्ये म्हणाले की लोकसभेच्या वेळेला राजकीय म्हणजे आमच्या विरोधी पक्ष म्हणजे आपण कोणत्या मतदारसंघात कसा लाभ घेतलेला आहे याचा पर्दाफाश मी करेन. मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आव्हान देतो आहे की तुम्ही आमचा पर्दाफाश कराच. पण जेव्हा मुख्यमंत्री असं बोलतायत याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते मान्य केलंय की मतचोरी झालेली आहे, मतचोरी होते आहे. शोलेमध्ये एक डायलॉग आहे, दूर गांव में जब आधी रात बच्चा रोता है तो माँ कहती है सो जा नहीं तो. तसं आज तुम्हाला सांगतोय की आता जागे झाल्यात, जागे राहा नाहीतर ॲनाकोंडा आ जाएगा. या ॲनाकोंडाला आता आपल्याला कोंडावंच लागेल कारण नाहीतर सुधारणार नाहीत. लोकशाहीत संविधानानं दिलेला अधिकार जतन करण्याची वेळ आहे असं पवार म्हणाले. निवडणूक व्यवस्थेत सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोपही पवारांनी केलाय. इथून जाताना आपल्याला आज निकाल घ्यायचा आहे. आम्ही अनेक पक्षात आहोत, विचारधारा वेगळी आहे, कधी मतभेदी असतात. पण आज देशाची संसदीय लोकशाही ही शिकवायची असेल, मताचा अधिकार हा शिकवायचा असेल तर तुम्हाला मला एक व्हावं लागेल.